हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे M1च्या PYQ सिरीजमध्ये. तर आपण सॉल्व करतो आहे कॉम्प्लेक्स नंबरचे PYQ क्वेश्चन्स. आज आपल्याकडे क्वेश्चन आलेला आहे की आपल्याला हे जे इक्वेशन आहे, हे जे फंक्शन आहे साइन इनवर्स ऑफ e⁻I θ, याला काय करायचं आहे, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्टमध्ये सेपरेट करायचं आहे. मग जर रिअल पार्ट इमॅजिनरी पार्टमध्ये सेपरेट करायचं, याचा अर्थ काय आहे की याचा आन्सर काहीतरी x+iy सारखं असेल. याचा आन्सर काय असेल, x+iy सारखं असेल, राईट. मग जर मला याला सॉल्व करायचं असेल तर ऑब्व्हियस आहे मी साइन इनवर्सला एक्सपांड नाही करू शकत इथे. सो करू शकतो पण ते टेलर सिरीज वगैरे आपल्या कामाची नाही आहे. इथे आपण सिम्पली काय करूया, साइन इनवर्सला या साईडला घेऊन येऊ. तर मला मिळालं e⁻I θ इक्वल्स टू साइन ऑफ x+iy. आता तुम्हाला दोन गोष्टी माहीत असल्या पाहिजे. एक, e⁻I θ म्हणजे काय होते, cos θ प्लस I sin θ. आणि दुसरं साइन A+Bचा फॉर्म्युला. साइन A+Bचा फॉर्म्युला काय होता, साइन A कॉस B प्लस कॉस A साइन B, हा फॉर्म्युला आहे. हे दोन्ही फॉर्म्युले आपण इथे अप्लाय करायचे. सो आधी आपल्याला मिळालं इथे आपल्याला मिळालं लेफ्ट हँड साईडसाठी कॉस θ प्लस I साइन θ, आणि राईट साईडला आपल्याला मिळालं साइन ए म्हणजे साइन एक्स इंटू कॉस आय वाय प्लस कॉस एक्स इंटू साइन आय वाय, राईट. तर अशा प्रकारे आपण लिहिलं आहे. आता बघा, सिम्पलची गोष्ट आहे की आपल्याला रिअल पार्टसोबत करायचं आहे, इमॅजिनरी पार्टसोबत करायचं आहे. मग जर रिअलसोबत करायचं आहे, इमॅजिनरीसोबत करायचं असेल तर इथे कुठेतरी आय यायला पाहिजे. आय तर आतमध्ये, बाहेर नाही आहे. जेव्हा आपण या आयला बाहेर काढू तर हा झाला समजा साइन एक्स इंटू कॉस ऑफ, हा हायपरबोलिक फंक्शन बनतो h(y). आणि इथून जर आय बाहेर काढला तर हा झाला कॉस एक्स इंटू साइन h(y). मग तुम्ही बघा, दोन कॉम्प्लेक्स नंबर आता काय तुमचे इक्वल आहे. जर दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असेल तर रिअल पार्टच्या बरोबर, म्हणजे हा रिअल पार्ट या रिअल पार्टच्या बरोबर आणि हा इमॅजिनरी पार्ट या इमॅजिनरी पार्टच्या बरोबर, राईट. तर या गोष्टीतून आपल्याला दोन गोष्टी मिळाल्या. एक की कॉस थीटाची व्हॅल्यू किती झाली, साइन एक्स इंटू कॉस ऑफ HY, आणि साइन थीटा इज इक्वल्स टू कॉस एक्स इंटू साइन H(y), राईट. मग आता आपल्याला करायचं काय, ॲक्च्युली आपल्याला एक्स आणि वायमध्ये आन्सर काढायचे किंवा आपण त्याला रिअल आणि इमॅजिनरी पार्टमध्ये सेपरेट करायचं. तिथे XY ची गरज नसली पाहिजे. का बरं, कारण की XY आपण आपल्या मताने आला तर आपल्याला XY गायब करायचा आहे. तर सगळ्यात पहिलं काम करू आपण, याला दोन्ही इक्वेशनला स्क्वेअर करून ॲड करू. का बरं, कारण की स्क्वेअर करून ॲड केलं तर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर काय होते, 1 होते. सो पहिली स्टेप, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग बोथ. दोघाला स्क्वेअर करा आणि ॲड करा. चला, जर दोघाला आपण स्क्वेअर केलं तर लेफ्ट साईडला आपल्याला मिळाला कॉस स्क्वेअर थिटा, इकडला लेफ्ट साईड मिळाला साइन स्क्वेअर थिटा. इकडला स्क्वेअर करा, हा तुम्हाला मिळेल साइन स्क्वेअर एक्स, आणि इथे मिळला कॉस स्क्वेअर HY, राईट. किंवा कॉस H स्क्वेअर लिहू शकतो, पण ॲक्च्युली हे बरोबर राहील, कॉस H²Y. राईट साईडला मिळालं कॉस स्क्वेअर एक्स आणि साइन H²Y, राईट. आता या दोघांची ॲडिशन किती आहे, ती ॲडिशन 1 आहे. का बरं आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, 10+ पासून आपण शिकतो आहे. ओके. आता इथं ऑलरेडी माझ्याकडे एक साइन स्क्वेअर आहे, कॉस स्क्वेअर आहे. मी दोघांपैकी एकाला गायब करू शकतो. कसं गायब करू शकतो, की इथे मी काय लिहू शकतो, आपल्याला माहीत आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 होते. तर मी कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे असेल तर साइन स्क्वेअर जाऊन मायनसला जाईल. बस तेच लॉजिक आपण अप्लाय करणार आहे की साइन स्क्वेअर एक्स कॉस H²Y, या कॉस स्क्वेअरच्या ठिकाणी मी लिहिणार आहे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आणि साइन H²Y, राईट. सिम्पल. सो नेक्स्ट याला थोडं एक्सपांड करू आपण. साइन स्क्वेअर एक्स कॉस H²Y मल्टिप्लाय करा, हा झाला साइन H²Y मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन H²Y, राईट. ओके. तर हे आपल्याला मिळालं आहे. आता आपण काय करू बघा, इथे पण आपल्याला दिसते की या ठिकाणी इथे साइन स्क्वेअर आहे, इथे पण साइन स्क्वेअर आहे. दोघाला सोबत घेऊ. जर दोघाला सोबत घेतलं तर आपण साइन स्क्वेअर बाहेर काढू शकतो.
साईन स्क्वेअर एक्स बाहेर काढला, आतमध्ये काय राहिलं कॉस एच स्क्वेअर वाय मायनस साईन एच स्क्वेअर वाय आणि प्लस साईन एच स्क्वेअर वाय. लेफ्ट हँड साईडला 1 आहे. ठीक आहे, सिंपल काम होत चाललं. आणि ही व्हॅल्यू असते आपली 1, तर ही झाली आपली 1, ही व्हॅल्यूची 1 आहे. तर बेसिकली आपल्याला मिळालं 1 इक्वल्स टू साईन स्क्वेअर एक्स प्लस साईन एच स्क्वेअर वाय. हा साईन स्क्वेअर इकडे घेऊन या, तर आपल्याला मिळाला 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स इक्वल्स टू साईन एच स्क्वेअर वाय. आता बघा 1 मायनस साईन स्क्वेअर काय होते कॉस स्क्वेअर. तर आपल्याला एक इंटरेस्टिंग आन्सर मिळालं की हे झालं कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू साईन एच स्क्वेअर वाय, साईन एच स्क्वेअर वाय. ठीक आहे, तर हे आपल्याला एक इंटरेस्टिंग ॲडिशन मिळाली. ओके नाईस. आता आपण काय करू, आपल्याला फक्त साईन स्क्वेअर वायची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. मग साईन स्क्वेअर वायची व्हॅल्यू कुठे यूज करू शकतो आपण. बघा आपल्याकडे इथे साईन स्क्वेअर एच इथे आहे ना, दिसते का. हे आपल्याकडे अवेलेबल आहे. साईन एच स्क्वेअर वाय इथे आहे, इथे पण साईन एच स्क्वेअर वाय. तर आपण काय करू, स्क्वेअरिंग याला स्क्वेअर करू, कारण की आपल्याला स्क्वेअर पाहिजे. सो स्क्वेअरिंग काय स्क्वेअर करायचं, जिथे साईन एच स्क्वेअर वाय असेल तो स्क्वेअरिंग साईन थिटा इक्वल्स टू कॉस एक्स इंटू साईन एच ऑफ वाय याचा स्क्वेअर केला. आपण स्क्वेअर केला तर आपल्याला लेफ्ट साईडला काय मिळालं आहे, लेफ्ट साईडला मिळालं साईन स्क्वेअर थिटा, इथे मिळालं आपल्याला कॉस स्क्वेअर एक्स आणि इथे मिळालं आपल्याला साईन एच स्क्वेअर वाय. आणि बघा साईन एच स्क्वेअर वायची व्हॅल्यू किती आहे, साईन एच स्क्वेअर वायची व्हॅल्यू किती आहे, ती आहे कॉस स्क्वेअर एक्स. तर बेसिकली पुट करा तुम्ही साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू, हा ऑलरेडी कॉस स्क्वेअर एक्स होता आणि याच्या ठिकाणी पण काय आला कॉस स्क्वेअर एक्स आला, दोन्ही ठिकाणी कॉस स्क्वेअर एक्स आला. आणि अशा प्रकारे आपल्याला सिम्पली व्हॅल्यू मिळाली की साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कॉस टू दी पॉवर 4 थिटा आणि 4 एक्स. बेसिकली इसको सिंप्लीफाई करते हैं ना, दोनों साइडला रूट घ्या. सो साइन थीटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थीटा, सॉरी कॉस स्क्वेअर एक्स. थीटा का बरं लिहितं मला समजत नाही. ठीक आहे, एक सेकंड, थीटा दिलाय का आपण, नाही. ओके हां ठीक आहे, थीटा मिळाला. नाईस. ओके साइन स्क्वेअर थीटा. मग आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू मिळेल किंवा एक्सची व्हॅल्यू मिळेल. आणखी रूट घ्या एकदा. सो अगेन टेकिंग रूट आपल्याला मिळालं, आणखी एक रूट घ्या. सो अंडर रूट ऑफ साइन थीटा इक्वल्स टू कॉस एक्स. आपल्याला एक्स पाहिजे, मी एक्स काढणार आहे. सो देअर फोर एक्स इज इक्वल्स टू, हा कॉस इकडल्या साईडला गेला, मला मिळाला कॉस इनवर्स अंडर रूट साइन थीटा. हे करायचं काम काय राहील की आपल्याला फंक्शन पण ई टू दी पॉवर आय थीटामध्ये दिलं, तर आपल्याला एक्स आणि वायला गॅप करायचं आहे. ठीक आहे, ओके नाईस. आता सेकंड केसमध्ये हे आपलं ऑलरेडी भेटलं, एक पहिलं आन्सर भेटलं हे एवढं की एक्सची व्हॅल्यू मिळाली. तर वायची व्हॅल्यू काढायची. वायची व्हॅल्यू कुठून काढू शकतो आपण, बघा इथं काहीतरी आपल्याला मिळालं आहे. वायची व्हॅल्यू इथून काढू शकतो आपण की आपल्याला माहिती होतं की कॉस स्क्वेअर एक्स जिथे कॉस स्क्वेअर एक्स इक्वल्स टू साइन ऑफ एच स्क्वेअर वाय मिळाला. ठीक आहे, आता कॉस स्क्वेअर म्हणजे काय आहे, इथे आपल्याकडे कॉस स्क्वेअर म्हणजे काय होता साइन थीटा. सो बेसिकली दिस इज इक्वल्स टू, हा झाला साइन थीटा इक्वल्स टू साइन ऑफ एच स्क्वेअर वाय. आधी रूट घ्यायचं कारण की मला वाय पाहिजे. सो रूट घेतला तर अंडर रूट साइन थीटा झाला. इथे आपल्याला मिळालं साइन एच ऑफ वाय, आणि वाय काढायचं असेल तर साइन एच तिकडल्या साईडला जाणार. आपल्याला मिळालं साइन एच इनवर्स अंडर रूट साइन थीटा इक्वल्स टू वाय. एक्सची व्हॅल्यू मिळाली, वायची व्हॅल्यू मिळाली, हेच आपल्याला पाहिजे होतं. ठीक आहे, सो बेसिकली आपल्याला हेच पाहिजे होतं. याच्यामध्ये काही टेन्शन राहिलेलं नाही आता. सो आपण लिहिणार आहे आता फॉर्म्युल्याची व्हॅल्यू, दॅट इज देअर फोर सिन्स ई टू दी पॉवर ठीक आहे, आपल्याला पाहिजे रिअल इंटू इमॅजिनरी पार्ट सेपरेट करायचं आहे.
या साइन इनवर्सचा फॉर्म्युला जो याला जर आपण एक्सपांड केलं प्रॉपरली तर दिस इज नथिंग बट इक्वल्स टू लॉग ऑफ अंडर रूट साइन थीटा प्लस अंडर रूट साइन थीटा प्लस 1. आता हे कसं मिळालं त्यावेळी तुम्हाला क्लासमध्ये बघावं लागेल. ठीक आहे. सो हे आपल्याला वायची व्हॅल्यू मिळाली. आता बेसिकली आपल्याकडे काय होतं फॉर्म्युला होता की साइन इनवर्स e⁻i थीटाला आपल्याला लिहायचं होतं. ते काय होतं एक्स प्लस आय वाय होता. आता एक्सची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. हे इथे एक्सची व्हॅल्यू एक्स इज इक्वल्स टू कॉस इनवर्स साइन थीटा. दिस इज इक्वल्स टू कॉस इनवर्स साइन थीटा कॉस इनवर्स ऑफ अंडर रूट साइन थीटा असायला पाहिजे. अंडर रूट साइन थीटा. सो कॉस इनवर्स ऑफ अंडर रूट साइन थीटा आणि प्लस आय वाय म्हणजे आय टाइम्स वाय किती आहे आता लॉग ऑफ अंडर रूट साइन थीटा प्लस अंडर रूट साइन थीटा प्लस 1. राईट. तर अशा प्रकारे आपण या गिवन इक्वेशनला रिअल पार्टमध्ये आणि इमॅजिनरी पार्टमध्ये सेपरेट करू शकतो. थोडासा क्वेश्चन पाहायला कॉम्प्लिकेटेड वाटतो कारण की गिवन डाटा खूप कमी आहे. पण जर तुम्हाला प्रॉपर्टीज माहिती असेल हायपरबोलिक फंक्शनची आणि रिअल आणि इमॅजिनरी पार्टची तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. राईट. तर काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि हे फॉर्म्युलेज कुठून आले हे वगैरे सांगायचं असेल ते पण लिहा. एखाद्या वेळेस क्लासच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला समजून सांगेल. राईट. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.